Good morning students. Today's topic is classification of data in statistics. आता स्टॅटिस्टिक्समध्ये आपण डेटा काय करतो, कलेक्ट करतो, ऑर्गनाईज करतो, अनालिज करतो आणि नंतर इंटरप्रिट करत असतो. तर बघा, जो कलेक्ट केलेला डेटा आहे तो काय करतो, आपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये त्याचं क्लासिफिकेशन करून घेत असतो. तर बघा, क्लासिफिकेशन ऑफ डेटामध्ये आपण पाहू, फॉर परफॉर्मिंग स्टॅटिस्टिकल अनालिसिस व्हेरियस काइंड ऑफ डेटा आर गॅदर्ड बाय इन्व्हेस्टिगेटर ऑर ॲनालिस्ट. आता जे स्टॅटिस्टिक्समध्ये जे इन्व्हेस्टिगेटर असतात किंवा ॲनालिसिस्ट असतात ते काय करतात, मोठ्या प्रमाणात डेटा काय करतात, कलेक्ट करून ठेवतात. जो हा डेटा कलेक्ट करून ठेवलेला असतो तो काय असतो, रॉ डेटा असतो, म्हणजे रॉ फॉर्ममध्ये डेटा असतो. म्हणजे द इन्फॉर्मेशन इज युजली इन अ रॉ फॉर्म विच इज डिफिकल्ट टू ॲनालिस. म्हणजे जो डेटा आपण कलेक्ट केलेला आहे तो सध्या कसा असतो, आपला रॉ फॉर्ममध्ये असतो, म्हणजे तो आपल्याला ॲनालिज करण्यासाठी किंवा अंडरस्टँड करण्यासाठी डिफिकल्ट जातो. तर इन स्टॅटिस्टिक्स कलेक्टेड डेटा इज ऑर्गनाइज इन टू डिफरंट ग्रुप. अर्थात जो स्टॅटिस्टिक्समध्ये जो डेटा आपण कलेक्ट केलेला आहे ते वेगवेगळ्या ग्रुपनुसार आपण त्याला काय करतो, ऑर्गनाइज्ड करून ठेवतो. तर कशासाठी ऑर्गनाइज करून ठेवतो, टू मेक इट इझियर टू अंडरस्टँड, ॲनालिसिस अँड इंटरप्रिट. जो डेटा आपण कलेक्ट केलेला आहे तो वेगवेगळ्या ग्रुपनुसार आपण काय करतो, त्याला ऑर्गनाईज करून ठेवतो. तो आपल्याला इझिली समजण्यासाठी, इझिली ॲनलाइज करण्यासाठी किंवा इझिली आपल्याला इंटरप्रिट करू शकतो त्याच्यामध्ये. मग ह्या प्रोसेसला आपण काय करतो, क्लासिफिकेशन ऑफ डेटा असं म्हणतो. म्हणजे काय, इन स्टॅटिस्टिक्स कलेक्टेड डेटा इज ऑर्गनाइज्ड इन टू डिफरंट ग्रुप to make it easier to understand, analysis and interpret. This process is called the classification of data. बघा, स्टॅटिस्टिक्समध्ये जे इन्व्हेस्टिगेटर असतात किंवा जे ॲनालिस्ट असतात ते लार्ज प्रमाणात डेटा काय करतात, कलेक्ट करून ठेवतात. जो कलेक्ट केलेला डेटा असतो तो रॉ फॉर्ममध्ये असतो, रॉ डेटा असतो, जो की आपल्याला इझिली समजत नाही किंवा ॲनालिस करण्यासाठी आपल्याला इझिली काय होतो, डिफिकल्ट जातो किंवा इझिली समजत नाही. मग त्याच्यामध्ये जो आपण डेटा आहे ते वेगवेगळ्या ग्रुपनुसार काय करतो, त्याच्या कॅरेक्टर्सनुसार काय करतो, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये काय करतो, ऑर्गनाईज करून ठेवतो. तो आपल्याला तो इझिली अंडरस्टँड होतो, अनालाइज करता येतो किंवा इंटरप्रिट करता येतो. ह्या सर्व प्रोसेसलाच आपण क्लासिफिकेशन ऑफ डेटा असं म्हटलं आहे. तर जो डेटा आपण अरेंज करून ठेवतो किंवा ऑर्गनाईज करून ठेवतो तो जे डिफरंट ग्रुपमध्ये ऑर्गनाईज करून ठेवतो त्याचे जो क्लास असतो किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक्सनुसार आपण तो काय करतो, ऑर्गनाईज करून ठेवतो. म्हणजे आता मी इथं दोन प्रकारे, फॉर एक्झाम्पल हे एक ग्रुप आहे आणि हा एक ग्रुप आहे, ह्याच्यामध्ये काय आहे, मल्टिपल किंवा वेगवेगळ्या टाईपचा डेटा आपण इथं काय केलेला आहे, कलेक्ट करून ठेवलेला आहे. तर मग याच्यामध्ये जो डेटा आहे हा सगळ्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, ह्याचे गुणधर्म काय असतात, सेम असतील. ह्या जो ग्रुप आहे याच्यातले जे कॅरेक्टरिस्टिक्स असेल हे सगळे त्याचं काय असतात, डेटा हा सेम कॅरेक्टरिस्टिक्सचे असणार. ह्यालाच आपण काय म्हणतो, ग्रुप ऑफ क्लासिफिकेशन असं म्हणतो. म्हणजे अरेंजिंग डेटा इन टू डिफरंट ग्रुप ऑर कॅटेगरीज और classes with the common characteristics is known as the classification of data. जो अरेंज केलेला डेटा आहे, ज्या कॅटेगरीनुसार किंवा क्लासनुसार डेटा अरेंज केला असेल त्याला तो जो डेटा आहे त्याचे कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स असतात, सेम कॅरेक्टरिस्टिक्स असतात. मग क्लासिफिकेशन ऑफ डेटाचे काय वेगवेगळे टाईप्स असतात. तर पहा, क्लासिफिकेशन ऑफ डेटाचे तर 4 टाईप्स आपण पाहिलो. तर पाहतो जिओग्राफिकल क्लासिफिकेशन, क्रोनोलॉजिकल क्लासिफिकेशन, क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन आणि क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. आता ह्याचे टाईप्स डीपली आपण पाहून घेऊया. आता एक्सप्रेशन एक्झाम्पलनुसार. तर पहिलं आहे जिओग्राफिकल क्लासिफिकेशन. आता जिओग्राफिकल क्लासिफिकेशन काय असतं, द क्लासिफिकेशन ऑफ डेटा ऑन द बेसिस ऑफ जिओग्राफिकल लोकेशन ऑर रिजन. आता जिओग्राफिकल म्हणजे काय, भौगोलिक, म्हणजे आता त्या लोकेशननुसार, त्याच्या प्लेसनुसार किंवा रिजन म्हणजे प्रदेशानुसार जे क्लासिफाय करून ठेवलेला जो डेटा असतो किंवा क्लासिफाय करायचा असतो डेटा त्याला आपण जिओग्राफिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल कशा प्रकारे बघा, प्रेझेंटिंग द पॉप्युलेशन ऑन डिफरंट स्टेट
ऑफ अ कंट्री. एखाद्या कंट्रीमध्ये वेगवेगळ्या स्टेटमधला जो पॉप्युलेशन आहे ते आपल्याला काय करायचं आहे, द बेसिस ऑफ जिओग्राफिकल लोकेशन अँड रिजन यानुसार प्रेझेंट करायचं आहे. तर कशा प्रकारे आपण तो प्रेझेंट करू शकतो, मग ह्यालाच आपण म्हणजे हा जिओग्राफिकल क्लासिफिकेशननुसार आपण त्याला काय करतो, प्रेझेंट करतो. आता हे एक्झाम्पल टेबलनुसार आपण पाहून घेऊया. तर बघा, इंडियामधले आपण वेगवेगळे स्टेट्स घेतले तर आसाम, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा. आणि 2001मध्ये तिथं किती पॉप्युलेशन होतं किंवा त्याची लोकसंख्या किती होती यानुसार हा जो डेटा आपण ऑर्गनाईज केलेला आहे ह्याला काय म्हणतो आपण, जिओग्राफिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. वेगवेगळ्या रिजननुसार आपण काय केलं, हा डेटा क्लासिफाय करून ठेवला, त्याला जिओग्राफिकल क्लासिफिकेशन असं म्हणायचं. नेक्स्ट टाईप आहे क्रोनोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता क्रोनोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय, द क्रोनोलॉजिकल म्हणजे काय, इव्हेंट हॅपन टाईम पिरियडनुसार जो डेटा येतो, म्हणजे 2001नुसार आलं की 2, 2, 3, 4 असं हा काय टाईम पिरियडनुसार असणारा जो डेटा असतो तो काय करतो आपण, कलेक्ट करून ठेवायचा असतो. तर पहा, तर क्रोनोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय, ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ डेटा विथ रिस्पेक्ट टू डिफरंट टाईम पिरियड. आता कशा डिफरंट टाईम पिरियडनुसार हा जो डेटा आपण ऑर्गनाईज करून ठेवणार आहोत त्याला क्रोनोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल, आता एक कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये इयरनुसार जे स्टुडंट्स ॲडमिशन घेणार आहेत तो डेटा आपल्याला काय करायचा आहे, क्लासिफाय करून ठेवायचा आहे. मग यालाच आपण क्रोनोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. हे टाईम पिरियड बेसनुसार आपण काय करतो, हा डेटा कलेक्ट करून घेतो. एक्झाम्पल पहा, द नंबर ऑफ स्टुडंट इन अ कॉलेज इन डिफरंट इयर कॅन बी प्रेझेंटेड ऑन द बेसिस ऑफ टाईम ऑर पिरियड. एका कॉलेजमध्ये इयरनुसार नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत किंवा किती प्रेझेंटेड आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, क्लासिफाय करून घ्यायचं. इथं इयर टाकले, नंबर ऑफ स्टुडंट इन कॉलेज. बघा, इयर घेतले 2002, 2007, 12, 17, 22. नंतर ह्याच्यामध्ये असणारे स्टुडंट्स, एवढे स्टुडंट त्या कॉलेजमध्ये आहेत, ह्यालाच काय म्हणतो आपण, क्रोनोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. आपला थर्ड आहे क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन. आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्वालिटेटिव्ह डेटा काय असतो हे आपल्याला माहीत आहे. तर क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन म्हणजे काय, डेटा इज क्लासिफाईड अकॉर्डिंग टू डिस्क्रिप्टिव्ह ऑर क्वालिटीज. इथं ॲट्रिब्यूट्स ऑर क्वालिटी पण तुम्ही म्हणू शकता. बघा, जो डेटा डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये किंवा ॲट्रिब्यूटच्या फॉर्ममध्ये त्याच्या क्वालिटीनुसार आपण काय करतो, क्लासिफाय करतो, त्याला क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन असं म्हणायचं. आता फॉर एक्झाम्पल, आता काही पीपल आहेत त्याच्या आता क्लासिफाय करायला सांगितलं, तुम्हाला ऑर्गनाईज करायला सांगितलं, तर मेल फिमेल, त्याचे ब्लड ग्रुप ए बी ओ, ते मॅरिड आहेत का अनमॅरिड. आता हे आपण हे क्वालिटीनुसारच आपण काय करतो, इथं क्लासिफिकेशन करू शकतो. ह्यालाच आपण क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन असं म्हणतो. तर त्याचे 2 टाईप्स पडतात. पहिलं आहे सिम्पल क्लासिफिकेशन आणि सेकंड आहे मॅनिफोल्ड क्लासिफिकेशन. तर सिम्पल क्लासिफिकेशनमध्ये काय असतात, ओन्ली 1 ॲट्रिब्यूट्स असतं, किती 1 ॲट्रिब्यूट्स. आणि मॅनिफोल्डमध्ये 1 मोर दॅन 1. मग याच्यामध्ये सब डिवायडेड पडतात, त्याचे आणखीन सब डिवायडेशन पडतात. ह्यानुसार काय करतो आपण, क्लासिफिकेशन करत असतो. ह्यालाच आपण क्वालिटेटिव्ह क्लासिफिकेशन असं म्हणतो. सिम्पल क्लासिफिकेशन म्हणजे काय, वेन बेस्ड ऑन ओनली 1 ॲट्रिब्यूट द गिवन डेटा इज क्लासिफाईड इंटू 2 क्लासेस. जो डेटा आहे तो कसला आहे, ओनली 1 ॲट्रिब्यूट्स असेल. द पॉप्युलेशन इज डिवायडेड इंटू लिटरेट अँड द इलिटरेट. मग ह्याच्यामध्ये जर काढायचं झालं तर साक्षर आणि निरक्षर. मग ह्याच्यामध्ये काय आहेत, आपल्याला एकच ॲट्रिब्यूट्स आहे. मग ह्यानुसार आपण काय करतोय, इथं क्लासिफाय करतो. आणि मॅनिफोल्डमध्ये काय असतात, डिफरंट ॲट्रिब्यूट्स असतात. म्हणजे काय, डिफरंट म्हणजे सब डिवायडेड असतात. मॅनिफोल्ड म्हणजे काय, वेन बेस्ड ऑन मोर दॅन 1 ॲट्रिब्यूट डेटा इज क्लासिफाईड इंटू डिफरंट क्लासेस देन सब डिवायडेड इंटू मोर सब क्लासेस. म्हणजे ह्याच्यामध्ये काय असते, आता एक्झाम्पलनुसार पाहूयात आपण. वेन पॉप्युलेशन डिवायडेड इंटू लिटरेट अँड दी इलिटरेट, then subdivided into male female, further subdivided into married unmarried. It is the manifold classification. आता पहा एक्झाम्पल, इथं आता पॉप्युलेशन साक्षर आणि निरक्षर घेतलं. मग साक्षर कोण, मेल आणि फिमेल. आता हे जे आहे हे ॲट्रिब्यूट्स आहे आपलं, काय ॲट्रिब्यूट्स.
नंतर हे काय सब डिवाइड, काय सब डिव्हिजन. मग नंतर काय करायला त्याला आणखीन सब डिवायडेड काढले त्याचं आणखीन. बघा साक्षर निरक्षर ह्याच्यामध्ये मेल फिमेल, नंतर मेलमध्ये मॅरिड अनमॅरिड, फिमेलमध्ये मॅरिड अनमॅरिड. इथं पण निरक्षर जे आहेत ते मेल फिमेल असणार आहेत. त्याच्यामध्ये मॅरिड अनमॅरिड हे काय आहे, एक ॲट्रिब्यूट्स घेतलं त्याचे सब डिवायडेशन त्याच्या क्लासनुसार आणखीन त्याचं सब डिवायडेशन केलं, ह्यालाच आपण मॅनिफोल्ड क्लासिफिकेशन असं म्हणतो. नेक्स्ट आहे आपलं क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन. क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन काय म्हटतं तर डेटा इज क्लासिफाईड अकॉर्डिंग टू न्यूमेरिकल व्हॅल्यू, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स बेसिकमध्ये. आता फॉर एक्झाम्पल एज, हाईट, वेट, इन्कम, कलर यानुसार जो आपण क्लासिफिकेशन करतो त्यालाच आपण काय म्हणतो, कलर नका घेऊ इथं सध्या कन्फ्युजन होईल. क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशनमध्ये जो डेटा आपण न्यूमेरिकल व्हॅल्यूमध्ये काय करतो क्लासिफाय करून घेतो त्याला क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशनमध्ये आपण न्यूमेरिकल व्हॅल्यूनुसार आपण नंबर बेसनुसार आपण काय करतो ज्याचं क्लासिफिकेशन करतो त्याला क्वांटिटेटिव्ह क्लासिफिकेशन असं म्हणतो. तर एक्झाम्पल, द वेट ऑफ द स्टुडंट इन क्लास कॅन बी क्लासिफाईड. एका क्लासमधले जेवढे स्टुडंट्स आहेत त्याचं काय करा, वेटनुसार क्लासिफिकेशन करा. तर कसं करायचं पहा, कशा प्रकारे करू. वेट काय इन KGमध्ये असतं, तर मग याच्यामध्ये आता एक स्टुडंटचं क्लासिफिकेशन करत बसलो तर किती नंबर ऑफ स्टुडंट्स असतात, मग वेळ लागेल. मग काय करायचं आपण, हे ग्रुप पाडून घ्यायचे. कशा प्रकारे, 20 आणि 25, 25 30, 30 35, 35 40, 40 45. मग हे काय 20 आणि 25च्या मध्ये किती स्टुडंट्स येतात, किती 5. 25 आणि 30, ज्याचं 25 आणि 30 असं मध्ये वेट आहे त्याच्यामध्ये किती स्टुडंट बसतात, 18. 30 आणि 35 मधले किती स्टुडंट आहेत, 6. मग ह्यानुसार काय केलं आपण, हे ग्रुप पाडले आणि त्यानुसार काय केलं आपण डेटा काय केला, क्लासिफाय केला. तर मग अशा प्रकारे असतात क्लासिफिकेशन ऑफ डेटा. थँक्यू स्टुडंट्स.